ही दृश्य आपण पाहतोय। अद्वै हिरे यांचा सध्या पक्षप्रवेश होतोय। उद्धव ठाकरे यांसाठी हा एक मोठा धक्का। उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे उपनेते होते अद्वै हिरे। त्यांनी अखेर आपली राजकीय भूमिकेत हा मोठा बदल केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून ते भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या, मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागलेला आहे। आता नाशिकच्या राजकीय समीकरणात भाजपची ताकद ही चांगलीच वाढणार आहे। उद्धव ठाकरे पक्षासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का आहे, तर भाजपमध्ये ही जोरदार इनकमिंग सुरू आहे। अद्वै हिरे यांचा भाजपात पक्षप्रवेश। अद्वै हिरे यांच्यासोबत अपूर्व हिरे, प्रसाद हिरे आणि तुषार शिवाळे हे देखील भाजपात प्रवेश करत आहेत। त्यामुळे स्थानिक पातळीवरील भाजपची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढते। दादा भुसे यांचे कट्टर विरोधक अशी अद्वै हिरे यांची ओळख आहे। आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे नाशिकमध्ये आता भाजपची ताकद चांगलीच वाढलेली आहे। विधानसभा निवडणुकीत हिरे यांनी दादा भुसे यांना कडवी झुंज दिली होती, त्यामुळे त्यांच्या या नव्या राजकीय पावलाने आता स्थानिक राजकारण अधिक तापण्याचीही शक्यता आहे। रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडतोय। नाशिक जिल्ह्यात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलेला आहे। काही वेळापूर्वी राजू शिंदे यांनी देखील भाजपात प्रवेश केलेला आहे, तर अद्वै हिरे यांचा हा भाजप पक्षप्रवेश आपण आता पाहतोय। उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांनी अखेर आपल्या राजकीय भूमिकेत हा मोठा बदल करत भाजपचा झेंडा आता हाती घेतलेला आहे। रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडतोय। अद्वै हिरे यांच्या निर्णयामुळे नाशिकच्या राजकीय समीकरणात आता भाजपची ताकद चांगलीच वाढली आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा एक मोठा धक्का आहे। अपूर्व हिरे, प्रसाद हिरे आणि तुषार शिवाळे यांनी देखील भाजपात प्रवेश केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा धक्का, तर अद्वै हिरे यांचा भाजप प्रवेशामुळे आता स्थानिक राजकारण देखील तेवढंच तापणार आहे। दादा भुसे यांचे कट्टर विरोधक अद्वै हिरे यांनी महायुतीत प्रवेश करत पुन्हा एकदा राजकीय पुनरागमन साधलेलं आहे। विधानसभा निवडणुकीत त्यांनी दादा भुसे यांना कडवी झुंज दिली होती आणि त्यामुळे आता त्यांच्या या भाजप प्रवेशामुळे स्थानिक राजकारण कशा प्रकारे तापतंय निवडणुकांच्या तोंडावर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या बड्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांची साथ सोडली। आपल्या सर्वांचे सन्मान्य गिरीश महाजन साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, सुनीलाबा गायकवाड, पवनराव ठाकरे, शिवाजी पवार, संदीप बापू पाटील, समाधान दादा, गिरिया सगळे आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतो आहे। आदरणीय गिरीश मोदी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला पक्षात पुन्हा काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। येणाऱ्या काळामध्ये मालेगाव तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये, बागलाण तालुका असेल, नांदगाव तालुका असेल, सगळीकडे भारतीय जनता पक्ष ताकदीनिशी निवडणूक लढेल। 100% भाजपसाठी आम्ही तयार आहोत। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हा करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मालेगाव तालुक्यातनं 5 आणि सटाणा तालुक्यातनं 4 जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे आपण निवडून आणले होते। दोन्ही जिल्हा परिषद, दोन्ही पंचायत समिती आपल्या आल्या होत्या। याही वेळेला त्याही पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं काम आम्ही सगळेजण करू। आज इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्ष प्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला हे खूप आणि त्या
त्यामुळे निश्चितपणे मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजपा नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल. भारतीय जनता पार्टीचा सन्मान्य गिरीश भाऊंचे, सन्मान्य देवेंद्रजींचे आणि सन्मान्य चव्हाण साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय श्री सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा आज अध्यक्ष साहेब भारत माता की जय, आवाज मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून मालेगाव या सर्व परिसरामध्ये आपण सर्वजण जाणता अद्वैत हिरेजी आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सर्व सहकार्यांनी घर वापसी या सर्वांची पुन्हा एकदा झालेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यामुळे या दोघांच्या नेतृत्वातलं असणारं सरकार आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून सशक्त भारत बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आणि आम्ही सर्वजण सामील झालात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. आणि त्या विश्वासाने तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आज कुठे पक्ष आता सर्वांचे मनापासून धन्यवाद. भाजपचा ठाकरेंना हा मोठा धक्का. दादा भुसेंविरोधात लढलेले अद्वैत हिरे आता भाजपात.